द कायझन कॉम्पिटेटिव्ह फोरममध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण टी एक्झामसाठी 2026 जे काही जूनमध्ये होणार आहे त्यासाठी या ठिकाणी आपण सराव प्रश्न संच भाग 3 या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. तर येणाऱ्या आगामी भरतीसाठी या ठिकाणी तुम्हाला 100% या ठिकाणी युजफुल फायदेशीर या ठिकाणी हे टेस्ट सराव प्रश्न संच ठरणार आहे. तर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयामध्ये आपण काही सराव प्रश्न संच आहेत त्यातील बघा या ठिकाणी 90 प्रश्न, कारण ऑलरेडी आपण सराव प्रश्नांचे चॅनलला टाकले, ते सुद्धा कोणी पाहिले नसेल तर पाहून घ्या. या ठिकाणी 90 प्रश्न. 5व्या वर्गात न्यून दृष्टी असणाऱ्या बालकाला डॅश असे आहे लक्षात घ्या. चार ऑप्शन तुम्हाला दिले. निम्न दर्जाचे कार्य केले तरी क्षमा करणे योग्य. त्याच्या दैनंदिन कार्यामध्ये त्याच्या आई वडील व मित्रांनी मदत केली पाहिजे. दृष्टी न्यून दृष्टी असणार म्हणजे कमी दृष्टी असणार. वर्गात सामान्य वागणूक देण्यात यावी व ऍडिओ माध्यमातून कसलं ऍडिओ म्हणजे ऍडिओ माध्यमातून त्याला काय करते सहाय्य प्रदान करावे. वर्गात विशिष्ट वागणूक विशिष्ट नसून सर्वात मोठा बऱ्यापैकी सोडवताना ठिकाणी सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे ठिकाणी तुम्हाला जर एखादी गोष्ट येत नसेल तर ज्यादा एक्सप्लेनेशन केलेलं उत्तर नेहमी मारत चला. लक्षात घ्या. या ठिकाणी ज्यादा एक्सप्लेनेशन केलेलं उत्तर या ठिकाणी तुमचे बरोबर असण्याचे चान्सेस बऱ्यापैकी असतात. लक्षात घ्या. इथं सुद्धा बघा 3 नंबर उत्तर तुमचं बरोबर आहे. ज्यादा एक्सप्लेनेशन काय तेच केलेलं आहे. लक्षात घ्या. या ठिकाणी वर्गात सामान्य वागणूक देण्यात यावी ऍडिओच्या माध्यमातून, कारण त्याला दृष्टी नसल्यामुळे तो ऍडिओच्या माध्यमातून सीडीच्या माध्यमातून त्याला सहाय्य प्रदान करता येईल चांगल्या प्रकारे. करेक्ट उत्तर 3 नंबर राहील. वर्गात विद्यार्थ्याची रुची कायम ठेवण्यासाठी शिक्षकांनी डॅश उचित असते. लक्षात काय करावं? फलक लेखन करावे, चर्चा करणे, गोष्टी सांगणे किंवा प्रश्न विचारणे. लक्षात घ्या. कारण प्रश्न विचारण्याने विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता या ठिकाणी काय राखते लक्षात घ्या, ध्यान देऊन या ठिकाणी त्या गोष्टी रुची निर्माण वर्गामध्ये विद्यार्थ्यांची होते. लक्षात घ्या. त्यामुळे 4 नंबर ऑप्शन तुमचा करेक्ट राहील या ठिकाणी. नेक्स्ट बघा मित्रांनो, विद्यार्थ्याचे विद्यालयात खेळणे का उचित आहे. लक्षात घ्या. विद्यार्थ्याचे विद्यालयातच खेळणे, कारण विद्यार्थी शिकण्याबरोबर खेळणे सुद्धा अत्यंत महत्वाचं असतं. त्याला शारीरिक रूपाने सशक्त बनवण्यासाठी शिक्षकाचे काम सोपे होते हे तर नसणार. लक्षात घ्या. वेळ घालवण्यासाठी उपयुक्त आहे हे सुद्धा नसणार. लक्षात घ्या. ते सहकार्य व शारीरिक संतुलनाचा विकास करेल. लक्षात घ्या. शारीरिक रूपाने सशक्त नसून काय असेल ते सहकार्य आणि शारीरिक संतुलनाचा चांगल्या प्रकारे विकास हा शब्द या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी लहान मुलांसाठी या ठिकाणी विकास शारीरिक आणि संतुलन विकास होणे गरजेचे असते. लक्षात घ्या. त्यामुळे ज्यादा एक्सप्लेनेशन सुद्धा या ठिकाणी हा ऑप्शन केलेला. लक्षात घ्या. बऱ्यापैकी 4 नंबरचा ऑप्शन आणि ज्यादा एक्सप्लेनेशन दिलेला ऑप्शन या ठिकाणी बऱ्यापैकी करेक्ट तुम्हाला पाहायला मिळतील. ठिकाणी कुटुंब हे डॅश एक साधन आहे. लक्षात घ्या. कसं? अनौपचारिक शिक्षणाचे, औपचारिक शिक्षणाचे, बिगर औपचारिक शिक्षणाचे आणि दुरुस्त शिक्षणाचे. कुटुंब हे कसलं लक्षात घ्या, अनौपचारिक शिक्षणाचे. कसलं? अनौपचारिक शिक्षणाचे साधन आहे. लक्षात घ्या. डॅश एक साधन आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्य विकसित करू शकते. लक्षात घ्या. डॅश एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्य विकसित करू शकते. कुठलं? थोर व्यक्तीच्या बाबतीत माहिती देऊन शिस्तीची अनुभूती विकसित करणे, आदर्श वर्तणूक देणे आणि त्यांना चांगल्या गोष्टी या ठिकाणी सांगून करू शकतो. कुठल्या गोष्टी करू शकतो? लक्षात घ्या. प्रत्येक वेळेस जे काही मोठं ऑप्शन जास्त बरोबर असेल असं नसतं. लक्षात घ्या. तुम्हाला एखाद्या वेळेस एखादी गोष्टी येतच नसेल, त्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर त्यावेळेस हे ट्रिक वापरायचे. लक्षात घ्या. जास्त एक्सप्लेनेशन दिलेलं आणि 4 नंबर ऑप्शन अशा प्रकारे मारा. ज्यावेळेस तुम्हाला काहीच येत नाही, पूर्ण ब्लँक आहे, त्यावेळेस हे ट्रिक वापरायचे. लक्षात घ्या. या ठिकाणी तर या ठिकाणी 94 या ठिकाणी काय एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्य विकसित लक्षात घ्या करू शकते. थोर व्यक्तीच्या बाबतीत माहिती देऊन शिस्तीची अनुभूती, आदर्श आणि चांगल्या गोष्टी सांगून कुठल्या असेल तुमचं आदर्श वर्तणुकीने या ठिकाणी काही विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्य विकसित करू शकतो. 95 बघू शकता या ठिकाणी. एका शिक्षकासाठी सर्वात महत्वाचे काय असतं? लक्षात घ्या. या ठिकाणी एका शिक्षकासाठी सर्वात महत्वाच्या ठिकाणी काय असते? वर्गात शिस्त कायम ठेवणे, वर्गात वेळबद्ध असणे, विद्यार्थ्याच्या समस्या या ठिकाणी दूर करणे आणि एक सुवक्ता असणे. लक्षात काय असेल? विद्यार्थ्याच्या समस्या दूर करणे शिक्षकासाठी सर्वात महत्वाच्या ठिकाणी काय या गोष्टी असतात. लक्षात घ्या. ठिकाणी तर नेक्स्ट पुढे सर्वात महत्वाचे काय असते? विद्यार्थ्याचे समस्या दूर करणे. फलक लेखन हे शैक्षणिक साधनाच्या कोणत्या समूहाचे अंतर्गत केले जाते? लक्षात घ्या. या ठिकाणी कुठल्या साधनामध्ये येते? वेगळे साधन आहेत शैक्षणिक साधन. त्यात फलक लेखन हे कुठल्या याच्यामध्ये येते? सर्वे साधन मध्ये येते, दृश्य दृक साव्य,
दृक श्राव्य साधन यापैकी नाही. कुठले येते? दृश्य म्हणजे ते दिसण्यामध्ये येते लक्षात घ्या. फलक लेखन. दृश्य दृक साधन यामध्ये ते ठिकाणी फलक लेखन येईल. नेक्स्ट बा, खालीलपैकी काय अध्यापन कौशल्याची संबंधित आहे? अध्यापन कौशल्य संदर्भात कुठले तेव्हा? फलक लिखाण करणे, प्रश्नांना सोडवणे, प्रश्न विचारणे आणि वरीलपैकी सर्व लक्षात घ्या. कुठल्या अध्यापन कौशल्यामध्ये फलक लेखन महत्वाचं आहे, प्रश्नांना सोडवणे सुद्धा महत्वाचं आहे, प्रश्न विचारणे सुद्धा या ठिकाणी महत्वाचं आहे. म्हणजे सर्व बरोबर तुमच्या ठिकाणी करेक्ट आहे. उत्तर कुठले तुमचं आन्सर 4 नंबर तुमच्या ठिकाणी करेक्ट राहील. कारण बऱ्यापैकी सोडवताना सुद्धा जर वरीलपैकी सर्व जर ऑप्शन मध्ये असेल तर तो या ठिकाणी मारत चालला लक्षात घ्या. हे सुद्धा एक म्हणजे बऱ्यापैकी ट्रिक आहे लक्षात घ्या अशा गोष्टी. बऱ्यापैकी सर्व ऑप्शन या ठिकाणी बऱ्यापैकी बरोबर येतात. जे विद्यार्थी वर्गात प्रश्न विचारतात त्यांना डॅश जे विद्यार्थी वर्गात प्रश्न विचारतात त्यांना वर्ग संपल्यानंतर शिक्षकांना भेटण्याचा सल्ला द्यावा. वर्गातील चर्चेत सहभागी होण्यास प्रोत्साहन द्यावे. सातत्याने प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन करावे त्यांना आणि स्वतंत्रपणे उत्तर देण्यास प्रोत्साहित करावे लक्षात घ्या. जे विद्यार्थी वर्गात प्रश्न विचारतात त्यांना काय करावं? सातत्याने या ठिकाणी सातत्य ठेवणे या ठिकाणी गरजेचे असते. कारण या ठिकाणी काय होतं? बौद्धिक क्षमता या ठिकाणी त्यांची चांगल्या प्रकारे वाढते आणि ते वर्गामध्ये रुची निर्माण करतात. याचा सुद्धा आपण या ठिकाणी प्रश्न मागच पाहिला होता लक्षात घ्या. सतत प्रश्न विचारणे काय होते? रुची निर्माण त्यांची होते लक्षात काय होते? रुची निर्माण होते त्यांची. महत्वाचं. नेक्स्ट बा, किंडर गार्टेन या शिक्षण प्रणालीचे प्रतिपादन डॅडेशने केलेले आहे. किंडर गार्टेन या शिक्षण प्रणालीचे प्रतिपादन कोणी केले? टिपिनन, स्पेसर, फ्रोबेल, मॉन्टेसरी या ठिकाणी कोणी केले किंडर याचं? तर फ्रोबेल यांनी या ठिकाणी काय केले? किंडर गार्टेन शिक्षण प्रणालीचे प्रतिपादन केलेलं आहे. नेक्स्ट बा, एका बालकाचे पालक तुम्हाला कधी शाळेत भेटण्यास आले नाहीत अशा स्थितीमध्ये काय कराल? बालकाकडे दुर्लक्ष कराल, पालकास पत्र लिहाल, तुम्ही स्वतः त्यांना भेटाल, बालकाला शिक्षा द्याल. कुठले? तुम्ही त्यांना स्वतः या ठिकाणी पालकांना भेटायला शकता. अशा प्रकारे तुमच्या या ठिकाणी हे करेक्ट उत्तर राहिलं. दुर्लक्ष करा हे चुकीचं आहे. पालकास पत्र लिहून बालकाला या ठिकाणी शिक्षा तर देऊ शकत नाही त्यांना. काही तुम्ही स्वतः या ठिकाणी त्यांना भेटाल पालकांना. नेक्स्ट अजून काय प्रश्न आहेत बघू. हे जे प्रश्न आहे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहे. तुम्हाला या ठिकाणी 100% या ठिकाणी येणाऱ्या आगामी टीईटी एक्झाम साठी 100% फायदेशीर ठरणार आहे. पुढच्या पाय ठिकाणी कारण सराव सुद्धा जितकंच वाचन आहे तितकं सुद्धा या ठिकाणी तुमचा प्रश्नाचा सराव या ठिकाणी चांगल्या प्रकारे पाहिजे लक्षात घ्या ठिकाणी. म्हणजे अचूक क्षमता या ठिकाणी आपली वाढत जाते. तुम्ही एका अतिसंक्रिय मुलाला योग्य दिशा कशी दाखवा लक्षात घ्या. तुम्ही एका अति सक्रिय मुलाला योग्य दिशा कशी दाखवाल? त्याला पहिल्या रांगेत बसवाल, त्याकडे कडक नियंत्रण ठेवाल. हे सुद्धा येणार नाही. पहिल्या रांगेत बसवून कडक नियंत्रण एकावर ठेवून जमणार नाही. त्याच्या वर्गातील एका कोपऱ्याची जागा निश्चित करून त्याला बसण्यास सांगाल. हे सुद्धा ठिकाणी होणार नाही. त्याला फळा स्वच्छ करण्यासारखी काम द्याल लक्षात घ्या. तुम्ही एका अति सक्रिय मुलाला योग्य दिशा कशी दाखवा लक्षात घ्या. त्याला फळा स्वच्छ करण्यासारखे या ठिकाणी काय कराल? त्याला काम द्याल लक्षात घ्या ठिकाणी. तुमच्या ठिकाणी कुठलं बरोबर आहे? 3 नंबर उत्तर या ठिकाणी बरोबर येईल लक्षात. अति सक्रिय मुलाला योग्य दिशा कशी दाखवाल? वेगवेगळ्या समजातीय समूहाच्या व्यक्तीप्रती बालकाची अभिवृत्ती डॅडॅश आधारित असते लक्षात घ्या. समजातीय समूहाच्या व्यक्तीप्रती बालकाच्या अभिवृत्ती जी असते कोणत्या प्रकारे असते लक्षात घ्या. त्याच्या पालकाच्या अभिवृत्तीवर आधारित असते लक्षात घ्या. कुठली असते? व्यक्तीची बालकाच्या अभिवृत्ती त्याच्या कशा पालकाच्या अभिवृत्तीवर आधारित असते. समूहाच्या आधारित नाही, त्याच्या भावंडाच्या नाही, तर दूरदर्शनच्या प्रभावावर या ठिकाणी लक्षात कशा पालकाच्या अभिवृत्तीवर आधारित असते लक्षात घ्या. नेक्स्ट तुमच्या वर्गात एक मतिमंद विद्यार्थ्याला बसवण्याचे सांगण्यात आले असता तुम्ही त्यावेळेस काय करायला लक्षात द्या. शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्वाची. मतिमंद विद्यार्थ्याला बसवण्याचे सांगण्यात आले, त्याला आपल्या विद्यार्थी म्हणून स्वीकारण्यास नकार द्याल. हे नकारात्मक निगेटिव्ह शब्द असे येणारच नाही लक्षात. त्यामुळे कॅन्सल करा. मुख्याध्यापकाने त्याला मतिमंद विद्यार्थ्याचा वर्ग म्हणून नियोजित वर्गातील मुलांसोबत बसवण्याचे सांगाल. हे सुद्धा कारण वेगळा असा तो आपण त्याला वर्गात वेगळे वर्ग करून बसवू शकत नाही लक्षात घ्या. अशा विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्धत शिकायला लक्षात घ्या की त्यांना चांगल्या प्रकारे आपण कसं शिकवू मतिमंद मुलाला. मग तुमचं करेक्ट कुठले लक्षात घ्या. 3 नंबर करेक्ट उत्तर या ठिकाणी राहील लक्षात घ्या. 3 नंबर करेक्ट येईल. अशा विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्धत तुम्ही या ठिकाणी काय शिकायला करेक्ट उत्तर तुमचं राहील या ठिकाणी.
बापुडे 104 बा एक शिक्षक साधन संपन्न असला पाहिजे याचा अर्थ काय? एक शिक्षण साधन संपन्न असला पाहिजे याचा अर्थ काय लक्षात? त्याच्याकडे संपदा असावी जेणेकरून त्याला शिक्षण देण्याची आवश्यकता पडणार नाही. लक्षात शिक्षण देण्याची शिक्षण संपदाचं या ठिकाणी बघा या गोष्टी त्या ठिकाणी येणारच नाही. त्याच्या उच्च अधिकाऱ्याशी संपर्क असून काहीतरी फायदा नाही. एक शिक्षक साधन संपन्न असला पाहिजे म्हणजे त्यांना आपल्या विद्यार्थ्याच्या समस्या सोडवण्याचे पर्याप्त त्या शिक्षकापाशी या ठिकाणी काय ज्ञान असले पाहिजे. लक्षात घ्या हे अत्यंत महत्वाची बाब आहे. विद्यार्थ्यामध्ये त्याची प्रसिद्धी असावी हे सुद्धा चुकाल प्रसिद्धी असून फायदा नाही. काय विद्यार्थ्याची समस्या सोडवण्याच्या ठिकाणी पर्याप्त ज्ञान त्याच्यापाशी असले पाहिजे. बालकाचे भावनात्मक समायोजन डॅडॅश मध्ये प्रभावी असते. बालकाचे भावनात्मक समायोजन डॅडॅश मध्ये प्रभावी असते. व्यक्तिमत्वाची निर्मिती वर्गातील अध्ययन शिस्त आणि काय वरीलपैकी सर्व. आताच मी सांगितलं होतं जर वरीलपैकी सर्व ऑप्शन दिसला तर तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं ते मारत चला. लक्षात घ्या या ठिकाणी हे 4 नंबर उत्तर तुमचं बरोबर असेल. बालकाचे भावनात्मक समायोजन म्हणजे काय? व्यक्तिमत्वाची निर्मिती करणे वर्गातील अध्ययन महत्वाचं आहे आणि शिस्त या ठिकाणी हे पॉईंट तुमच्या ठिकाणी अत्यंत सर्व महत्वाचे आहे. शिस्त सुद्धा तेवढीच गरजेची आहे. सध्याच्या लहान मुलाच्या दृष्टिकोनाबाबत डॅडॅश अशी मान्यता आहे. कुठली मान्यता बघा? अनेक प्रकारे बालके ही प्रौढाच्या बरोबर असतात येणार नाही. युवकापेक्षा बालकांना उत्तम मानले जाते हे सुद्धा येणार नाही. लहान मुलाचा दृष्टिकोन कुठला असतो? लहानपण हे मूलतः प्रतीक्षेचा कालावधी असतो. लक्षात घ्या. नेक्स्ट लहानपणी वाढ आणि परिवर्तन याची सांगड असते. महत्वाचं काय? वाढ आणि परिवर्तन अत्यंत महत्वाचं पॉईंट या ठिकाणी असेल. लक्षात घ्या तुमच्या 4 नंबर तुमच्या ठिकाणी करेक्ट उत्तर या ठिकाणी राहील. लक्षात पुढे ठिकाणी पाचव्या पाचव्या वर्गातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व उत्तम वाचन चाचणी देण्यासाठी तयार करण्यासाठी शिक्षकांना सर्वोत्तम सल्ला दिला जातो की काय दिला जातो? सर्वोत्तम शिक्षण सल्ला की मुलांनी ही चाचणी महत्वपूर्ण आहे त्यामुळे मुलांनी त्याच्या परीने उत्कृष्ट प्रयत्न करावे. त्याच्या परीने असे प्रयत्न करावे उत्कृष्ट नाही. दर्जेदार उत्तम वाचन चाचणी देण्यासाठी शिक्षकांना सर्वोत्तम सल्ला दिला जातो की त्यांनी काय करावं. पूर्वीची चाचणी परीक्षेचा प्रमुख प्रश्नांना चिन्हांकित करावे आणि व विद्यार्थ्यांना प्रश्नाचे उत्तर देण्याची परवानगी द्यावी. निम्न दर्जाच्या शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे ज्यामुळे उर्वरित सर्व मुले चांगले कार्य करतील. नेक्स्ट परीक्षेत येणाऱ्या प्रश्नांना उत्तर देणे आणि त्या सगळ्या प्रश्नाच्या ठिकाणी काय सराव करणे तेच गरजेचे असेल. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही स्टडी करणे गरजेचे असेल. लक्षात घ्या. सर्वात जर चांगल्या प्रकारे जर कुठला ऑप्शन असेल तर चांगल्या दर्जा म्हणलं तर परीक्षेत येणाऱ्या प्रश्न उत्तर देणे आणि त्यासारख्या प्रश्न सराव करणे हे तुमचं उत्तर करेक्ट या ठिकाणी राहील. असंघटित घरातून असंघटित घरातून आलेले बालक या समस्याचा अनुभव घेतात. कुठले घेतात बा? सुनिर्मित प्रकरण स्वतंत्रपणे अध्ययन नियोजित निर्देश आणि स्वाध्याय पुस्तिका. लक्षात घ्या. असंघटित घरातून आले बालक कशा समस्याचा स्वतंत्रपणे अध्ययन याच्या ठिकाणी काय घेतात ते अनुभव घेतात. तुम्हाला असे दिसून आले की एक बालक बुद्धिमान आहे तर तुम्ही त्याबाबत काय करा? लक्षात घ्या. कसलाय बुद्धिमान आहे त्याबाबत संतुष्ट असाल त्याला अतिरिक्त गृहपाठ देणार नाही. तो अधिक प्रगती करू शकेल अशा दिशेने मार्गदर्शन करून प्रेरित त्याला कराल. त्याच्या पालकांना त्याच्या बुद्धिमत्तेची माहिती द्याल. त्याला माहिती देऊन करून बाकी गोष्टी माहिती पण शिक्षकांनी काय करावं अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे तो अधिक प्रगती करेल अशा दिशेने मार्गदर्शन करून त्याला प्रेरित करायला शकते. या ठिकाणी बघा चौथा या ठिकाणी बघा जास्त एक्सप्लेनेशन केला ऑप्शन कुठल्या ठिकाणी 3 नंबरचा तुम्हाला सुद्धा पाहायला मिळेल. अशा प्रकारचे सुद्धा ठिकाणी प्रश्न असतात. काय काय जर काही विद्यार्थी वर्गात शिकण्याच्या मनस्थितीत नाहीत कसल्या वर्गात शिकण्याच्या मनस्थितीत नाही अशा वेळी तुम्ही काय कराल? त्यांना अध्ययन करण्यास बंधन घालाल. त्या विद्यार्थ्यांना वर्ग सोडून जाण्यास सांगाल. त्यांनी व्यवस्थित अध्ययन करण्याची सूचना द्याल. त्यांच्या रुची संबंधित रजक बाबी सांगाल. असे द्या त्यांच्या रुचीशी संबंधित रजक बाबी त्यांना सांगेल की जेणेकरून ते ठिकाणी काय करतील विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या शिकण्याची वर्गामध्ये शिकण्याची मनस्थिती त्यांची चांगली वाढेल. असे द्या. नेक्स्ट खेळण्याची खेळण्याची वय खेळाची वय डायडॅश संदर्भित करतील. लक्षात घ्या. पूर्व बालावस्था उत्तर बालावस्था शिशुअवस्था वरीलपैकी सर्व. प्रत्येक वेळेसच वरीलपैकी सर्व असणार नाही. लक्षात घ्या ठिकाणी बरोबर. बघ खेळण्याचे वय या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला पॉईंट विचारला. लक्षात खेळण्याचे वय कुठलं असतं? लक्षात घ्या. पूर्व बालावस्था असतं. लक्षात घ्या. तुमचं करेक्ट उत्तर या ठिकाणी ते राहील. लक्षात घ्या. क्वेश्चन बघून तुम्हाला या ठिकाणी काय करणं आहे काय विचारलंय त्यानुसार उत्तर देणे गरजेचे असते तुम्हाला. लक्षात घ्या. आता एक्झॅक्ट पॉईंट तुम्हाला हा ती माहितीच पाहिजे होती. लक्षात घ्या. खेळण्याची वय म्हणजे पूर्व बाल अवस्था.
खालीलपैकी कोणते पूर्व बालावस्थेचे वैशिष्ट्य नाही लक्षात घ्या. वैशिष्ट्य नाही म्हणजे यापैकी एक नसणार आणि तीन असणार. पूर्व बालावस्थेची समवत राहण्याची अवस्था, अनुकरण करण्याची अवस्था, प्रश्न विचारण्याची अवस्था आणि समवयस्काशी खेळण्याची अवस्था लक्षात घ्या. पूर्व बालावस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे काय? समवत राहण्याची अवस्था असते, अनुकरण करण्याची अवस्था आणि प्रश्न विचारण्याची अवस्था. तर या ठिकाणी बघा, समवयस्क खेळाची समविकाशी खेळाची अवस्था या ठिकाणी ते नसणार लक्षात घ्या. समवयस्काची पूर्व बालावस्थेमध्ये या ठिकाणी वैशिष्ट्य येत नाही ते. उत्तर बालावस्थेत बालके भौतिक वस्तूच्या कोणत्या आवश्यक तत्वावरील बदल परिवर्तन समजू शकतात? द्रव्यमापन, द्रव्यमापन संख्या संख्या आणि द्रव्य संख्या आणि क्षेत्र. जास्त जी माहिती दिली त्या ठिकाणी ते तुम्ही बऱ्यापैकी मारत चालू लक्षात या ठिकाणी उत्तर बरोबर येतात तुमचे. कुठले तुमचं 4 नंबर या ठिकाणी बरोबर येईल लक्षात घ्या. म्हणजे उत्तर बालावस्थेत बालके भौतिक वस्तूच्या म्हणजे भौतिक वस्तू जे आहेत भौतिक वस्तू कोणत्या आवश्यक तत्वावर परिवर्तन करतात? द्रव्यमान, संख्या आणि क्षेत्र. विकास म्हणजे काय असतो लक्षात घ्या. या ठिकाणी वाढ सर्वात महत्वाचा या ठिकाणी फॅक्टर आहे तुमच्या ठिकाणी महत्वाचा. परिवर्तनाची उत्तरोत्तर शृंखला अभिप्रेरणेच्या परिणामस्वरूप परिवर्तनाची उत्तरोत्तर शृंखला अभिप्रेरणा व अनुभवाद्वारे होणारी परिवर्तनाची शृंखला आणि परिपक्व अनुभव येणार नाही कुठले तुमच्या ठिकाणी अभिप्रेरणा व अनुभवाद्वारे होणारी परिवर्तनाची शृंखला करेक्ट उत्तर तुमच्या ठिकाणी राहील. नेक्स्ट 15 विकासासाठी संबंधित खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही लक्षात घ्या. विकास संदर्भात कुठले विधान बरोबर नाही विचारले. विकासाच्या प्रत्येक अवस्थेला स्वतःचे धोके असतात लक्षात घ्या. स्वतःचे धोके असतात. विकास उत्तेजित प्रेरित करत नाही, विकास उत्तेजित प्रेरित करतो लक्षात घ्या. हे तुमचं चुकीचं आहे आणि तेच तुम्हाला या ठिकाणी विचारलं ते करेक्ट उत्तर तुमच्या ठिकाणी राहील. बघा, विकास सांस्कृतिक परिवर्तनाचे प्रभावी असतो, बरोबर आहे. विकासाच्या प्रत्येक अवस्थेत स्वतंत्र वैशिष्ट्ये असतात, हे सुद्धा या ठिकाणी काय तुमचं करेक्ट तर राहील लक्षात घ्या. खालीलपैकी कोणते विकास कार्य उत्तर बालावस्थेशी संबंधित नाही लक्षात घ्या. कोणतं नाही असं विचारलंय. सामान्य खेळाशी आवश्यक असणाऱ्या बालकांना कौशल्य शिकणे या ठिकाणी एक निगेटिव्ह असणार आणि तीन या ठिकाणी काय वाक्य तुमचे पॉझिटिव्ह असणार. सामान्य खेळाशी आवश्यक असणाऱ्या कौशल्यांना शिकवणे हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. पुरुष तत्व किंवा स्त्री तत्वाची सामाजिक भूमिका प्राप्त करणे लक्षात घ्या. अशा प्रकारे हे चुकीचं लक्षात घ्या. वैयक्तिक आत्मनिर्भरता प्राप्त करणे हे बरोबर आहे. चौथं, त्यांना त्यांना समवयस्क मुलासोबत राहायला शिकवणे लक्षात घ्या. समवयस्क म्हणजे एकसारखे वय असणाऱ्या मुलासोबत त्यांना राहायला या ठिकाणी शिकवणे. हे तिन्ही उत्तर या ठिकाणी तुमचे बरोबर उत्तर बालावस्थेत संदर्भात येतात, पण 2 नंबरच उत्तर या ठिकाणी तुमचं येत नाही लक्षात घ्या. पुरुष किंवा स्त्री तत्व सामाजिक भूमिका प्राप्त करणे हे उत्तर बालावस्थेमध्ये येत नाही लक्षात घ्या. अशाच प्रकारचे कंटिन्यू आपले एक मॅक्झिमम 700-800 तुमच्या या ठिकाणी प्रश्न असतील लक्षात घ्या, जे बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयावर तुम्हाला या ठिकाणी पाहायला आपल्या चॅनलला मिळतील लक्षात घ्या. थँक्यू.